Hello students, today we will see the lesson His First Flight given on the page number 31, written by Liam O'Flaherty. His first flight म्हणजे त्याची पहिली भरारी किंवा झेप. विद्यार्थ्यांनो, या धड्यामध्ये एका समुद्र पक्षाने त्याची पहिली भरारी कशी घेतली याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे पहिली झेप घेत असताना त्याच्या आईवडिलांनी त्याला कसे प्रोत्साहन दिले आणि त्याचा स्वतःचा अनुभव पहिली झेप घेत असताना कसा होता, ही सविस्तर माहिती आपल्याला या लेसनमध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण आता आपला लेसन पाहूया. The young seagull was alone on his ledge. Ledge is new word here. Ledge means a narrow horizontal shape projecting from a wall or a cliff. म्हणजेच याचा अर्थ खडकाचा कडा असा आपण घ्यायचा आहे. यंग सीगल, सीगल म्हणजे समुद्र पक्षी. यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. त्या खडकाच्या कड्यावरती तो समुद्र पक्षी एकटाच होता. हिज ट्रू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. द डे बिफोर म्हणजे आदल्या दिवशी. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण आधीच तिथून उडून गेलेले होते. ऑलरेडी फ्लोन म्हणजे आधीच उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्यांच्यासोबत त्याला उडण्याची खूप भीती वाटत होती. समहाऊ when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. Somehow म्हणजे कसाबसा. कसाबसा त्याने खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाण्याचा प्रयत्न केला. attempted to flap his wings. त्याचे पंख फडफडवायचा प्रयत्न केला. But he became afraid. पण त्याला खूप भीती वाटली. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. The great expanse of sea म्हणजे समुद्राचा विस्तार, प्रचंड असा विस्तार. त्याने खाली पाहिल्यानंतर त्याला समुद्राचा प्रचंड असा विस्तार दिसला. And it was such a long way down, miles down. आणि तो इतका पसरलेला होता की मैलोन मैल तो अथांग समुद्र पसरलेला होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्ज वूड नेवर सपोर्ट हिम. सर्टन म्हणजे इथे खात्री पटली. फेल्ट म्हणजे पटली, म्हणजे त्याला इथे खात्री पटली की त्याचे पंख त्याला कधीही आधार देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज. बेंट म्हणजे खाली वाकवणे, म्हणून त्याने त्याचे डोके खाली घातले आणि तो त्या कड्याच्या छोट्याशा छिद्राकडे परत धावत गेला. वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट, की ज्या ठिकाणी तो रात्री झोपत होता. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. Even when म्हणजे असे असूनही. each of his brothers and his little sister म्हणजे त्याचे भाऊ आणि त्याची बहीण. whose wings were far shorter than his own, की ज्यांचे त्याच्यापेक्षाही छोटे पंख होते, ते रॅन टू द ब्रिंक त्या कड्याकडे धावत गेले. फ्लॅप देअर विंग्स त्यांनी त्यांचे पंख फडफडवले. अँड फ्ल्यू अवे आणि तिथून ते उडून सुद्धा गेले. ही फेल टू मस्टर अप करेज. मस्टर अप करेज म्हणजे एकत्र धैर्य एकवटणे असा अर्थ आहे त्याचा, परंतु तो त्याचे धैर्य एकवटण्यामध्ये यशस्वी झाला नाही. टू टेक दॅट प्लंज विच ॲपियर टू बी सो डेस्परेट. प्लंज म्हणजे झेप, की त्याला झेप घेणे कसे वाटले, असाध्य वाटले. डेस्परेट म्हणजे इथे असाध्य
वाटले. His father and mother had come around, calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. म्हणजे त्याचे आई आणि वडील त्याला कर्कशपणे बोलावत होते. अपब्रेडिंग म्हणजे त्याला रागवत होते, त्याची खरडपट्टी काढत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन हिज लेग्स. थ्रेटनिंग म्हणजे धमकावत होते. काय धमकावत होते? जर त्या कड्यावरून तो उडाला नाही तर तो उपाशी राहील. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो त्याच्या जीवनाच्या भीतीने थोडाही हलला नाही. दॅट वॉज 24 hours ago. म्हणजे ही 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तेव्हापासून त्याच्याकडे कोणीही आले नव्हते. द डे बिफोर, आदल्या दिवशी, ऑल डे लॉंग, संपूर्ण दिवस, ही हॅड वॉच, त्याने काय पाहिलं होतं? हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्याचे आई वडील त्याच्या भावंडांना आणि बहिणीला उडण्याबाबत किंवा झेप घेण्याबाबत धडे देत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. झेप घेण्याच्या कलेमध्ये त्यांना परिपूर्ण करत होते. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. म्हणजे लाटांना स्पर्श करून वरचेवर कशी झेप घ्यावी हेही शिकवत होते. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. माशासाठी सूर कशी मारायची हे सुद्धा त्यांना शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेअरिंग अँड ड्युअर इट. म्हणजे खरं पाहता ही हॅड सीन म्हणजे त्याने पाहिले होते. हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेअरिंग म्हणजे त्याच्या भावाने, हेअरिंग एक जातीचा मासा आहे, त्या माशाला पकडले होते. अँड ड्युअर इट आणि आधाशीपणे खात होता. स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circle around raising a proud cackle. म्हणजे तो खडकावर उभा राहून हेअरिंग एक मासा आधाशीपणे खात असताना त्याचे आई वडील त्याच्या भोवती कलकल असा आवाज करून त्याला शब्बासकी देत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लेटो midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. And all the morning म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी, संपूर्ण सकाळ, द होल फॅमिली हॅड, संपूर्ण त्यांचे कुटुंब, हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लेटो, त्या पठारावरती, सपाट मैदानावरती हिंडत होते. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ, आणि त्या उंच कड्यावर उभा राहून त्याला म्हणजे समुद्र पक्षाला भित्रेपणाबद्दल चिडवत होते. टॉन्ट म्हणजे चिडवणे आणि कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. या पॅरेग्राफमध्ये आणखीन काही नवीन शब्द आलेले आहेत. स्कीम, स्कीमचा अर्थ इथे दिलेला आहे. मूव्ह लाईटली जस्ट अबाव सरफेस, म्हणजे लाटेच्या पृष्ठभागाला अलगद स्पर्श करून झेप घेणे. हेअरिंग म्हणजे एक प्रकारचा मासा. ड्युअर म्हणजे आधाशीपणे खाणे, हावरटासारखे खाणे. आणि कॅकल म्हणजे कलकल असा आवाज करणे. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. सूर्य जसा जसा वर येऊ लागला तसे तसे दक्षिणेकडे तोंड असलेला खडक प्रकाशाने चमकू लागला, उजळून निघाला. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला ती उष्णता किंवा हीट जास्तच जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. He stepped slowly out to the brink of the ledge. म्हणजे त्या खडकाची जी कडा होती त्याच्या टोकाकडे तो हळूहळू सावकाश आला.
अँड स्टँडिंग ऑन वन लेग, तो एका पायावर उभा राहिला. विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, दुसरा पाय त्याने आपल्या पंखाखाली लपवून घेतला. ही क्लोज वन आय, त्याने एकानंतर एक असे दोन्ही डोळे मिटून घेतले. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप, आणि झोपेचे सोंग घेतले. प्रिटेंडेड म्हणजे सोंग घेणे. स्टील दे लुक नो नोटीस ऑफ हिम, तरीही घरच्यापैकी कुणीही त्याची दखल घेतली नाही. नाव लुक ॲट द मार्जिन क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1, व्हॉट डिड द यंग सीगल फील, म्हणजे यंग सीगलला काय वाटले. द यंग सीगल फेल्ट afraid to fly as he thought his wings would never support him, म्हणजे त्या समुद्र पक्षाला भीती वाटली उडत असताना किंवा झेप घेत असताना, कारण त्याने असा विचार केला होता की त्याचे पंख त्याला आधार देणार नाहीत. क्वेश्चन नंबर 2, गेज द मीनिंग ऑफ. मस्टर अप करेज मीन्स टू ट्राय अँड बी करेजियस अँड नॉट अफ्रेड, म्हणजे न घाबरता धैर्य एकवटणे. नंबर 2, असेंडिंग द स्काय, म्हणजे हळूहळू वर येणे असा अर्थ आहे, म्हणजे आकाशातून सूर्य हळूहळू वर येणे. टू फ्लाय हाय और गोइंग अप इन द स्काय. क्वेश्चन नंबर 3, वाय डिड द यंग सीगल फील हॉट, म्हणजे यंग सीगलला जास्त गरम का होत होते. The young seagull felt hot because the sun was now ascending the sky, blazing on his ledge, and he had not eaten since the previous nightfall. समुद्र पक्षाला जास्तच उष्णता जाणवू लागली होती, कारण सूर्य वर येऊ लागला होता आणि खडकाचा दक्षिणेकडील असलेला भाग सुद्धा उष्ण झालेला होता आणि त्याने आदल्या दिवशी काहीच खाल्लेले नव्हते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. We will look the remaining part in the next video.